नमस्कार. मी डॉक्टर कृष्णा नामदेव अर्जुनकर, सहाय्यक प्राध्यापक रसायनशास्त्र, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे ॲडमिशन इन्चार्ज म्हणून गेली 12 वर्ष कार्यरत आहे. सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचं मी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथे स्वागत करतो. आजच्या या सेशनमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना ज्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन नंतर जे स्कॉलरशिप बद्दलची माहिती या सेशनमध्ये आम्ही सांगणार आहोत. तर आमच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आम्ही आमचा एक यूट्यूब चॅनल आहे, त्यावरती आम्ही वेगवेगळे सेशन विद्यार्थ्यांना आणि पालकांना ज्या समस्या निर्माण होतात ॲडमिशनच्या दरम्यान त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही वेगवेगळे सेशन घेत असतो. गेल्या वर्षी आम्ही फर्स्ट इयर इंजिनिअरिंग अँड एमटेक MCAच्या ॲडमिशनबद्दलचा एक यूट्यूब व्हिडिओ आता यूट्यूब चॅनलवरती आता आहे. त्याचप्रमाणे आता सन 2022-23ची जी ॲडमिशन आहेत, आपली व्यावसायिक अभ्यासक्रमाची ॲडमिशन आहेत, त्या ॲडमिशनमध्ये ज्या नंतर विद्यार्थ्यांना कुठल्या स्कॉलरशिपबद्दल काही शंका असतात त्याबद्दल त्यासाठी हा सेशन ठेवलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तिथं 2 प्रकारच्या स्कॉलरशिप असतात. एक म्हणजे भारत सरकारची स्कॉलरशिप असते जी सगळ्यांसाठी असते, आणि दुसरी म्हणजे कॉर्पोरेट स्कॉलरशिप असते. तर आज आपण भारत सरकारच्या ज्या स्कॉलरशिप आहेत, शिष्यवृत्तीज आहेत, त्याबद्दलची माहिती महाविद्यालयाचे रजिस्ट्रार पेरासपुरे सर आणि सिनियर क्लार्क सचिन देसाई याबद्दल माहिती सांगतील. तर मी त्या दोघांनाही विनंती करतो की त्यांनी माहिती सांगावी. धन्यवाद. नमस्कार. मी दिनेश पेरसपुरे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथे रजिस्ट्रार म्हणून मी गेले 3 वर्ष कार्यरत आहे. आत्ताच तुम्हाला सांगितलं की डॉक्टर अर्जुनकर सरांनी सांगितलं की शिष्यवृत्ती ह्या वेगवेगळ्या योजना असतात, त्या अंतर्गत मग त्या भारत सरकारच्या असो किंवा मग वेगवेगळ्या प्रायव्हेट संस्थेच्या असो, याच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना जी आर्थिक मदत दिल्या जाते त्या आर्थिक मदतीचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग आता भारत शिष्यवृत्तीची योजनेचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता फॉर एक्झाम्पल काही योजना ज्या आहे हे शासनामार्फत राबवल्या जातात, काही योजना ज्या आहे प्रायव्हेट संस्थामार्फत राबवल्या जातात. तर आपण या सेशनमध्ये चर्चा करूया, ती म्हणजे शासनामार्फत ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनेची आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर यात सर्वप्रथम म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होते की आर्थिक अडचण असते, ॲडमिशन घ्यायची असतात, हुशार विद्यार्थी असतात, जवळजवळ 10वी-12वीला चांगले मार्क्स मिळाले असतात, CETद्वारे त्यांची स्कोअरसुद्धा चांगला असतो, परंतु अशा विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना मार्ग सापडत नाही. तर अशा वेळेस विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की या ज्या योजना आहे शासनाचा जास्तीत जास्त बेनिफिट व्हावा आणि ह्या तुमच्यापर्यंत, पालकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोचावा, हा आमचा मुख्य हेतू आहे. याच हेतूने आम्ही दरवर्षी वेगवेगळे सेशन आम्ही घेत असतो. त्यातलंच आजचं हे सेशन, विशेषतः हे सेशन जे आहे तुमच्याकरता, हे वेगवेगळ्या भारत सरकार पोस्ट मॅट्रिक ज्या योजना आहे स्कॉलरशिपच्या त्याबाबत आपण घेत आहोत. याकरता मग DTच्या योजना आहे. DT म्हणजे डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन. या डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन अंतर्गत ज्या योजना आहे त्या ओपन करता जी योजना आहे, विशेषतः पंजाबराव देशमुख योजना आहे, निर्वाह भत्ता योजना आहे. त्याच्यानंतर छत्रपती शाहू महाराज ही योजना आहे. हे जी आहे योजना विशेषतः ओपन कॅटेगरी करता आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहीत असेल समाज कल्याण खात्यामार्फत वेगवेगळ्या योजना असतात. ST सोडलं तर OBC, VJ, NT, त्याच्यानंतर SBC याकरता हे समाज कल्याण खात्यामार्फत वेगवेगळ्या योजना असतात. याचे डिटेल तुम्हाला आमचे जे देसाई सर जे प्रत्यक्षात कामकाज बघतात ते तुम्हाला देणारच आहे. मी सध्या तुम्हाला या योजना कुठल्या प्रकारच्या आहे आणि ते कशा प्रकारे तुम्हाला त्याचा फायदा घ्यायचा यात थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. तर ST करता मग आदिवासी विभाग जो आहे, आदिवासी विभागाकरता मार्फत या ST करता वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. तर ह्या योजनेचा फायदा असा होतो की प्रत्यक्षात विद्यार्थी येथे आल्यानंतर मग त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे तो शिक्षणापासून वंचित राहतो. आणि आमचा मुख्य हेतू आहे, विशेषतः आमचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे आमचा मुख्य हेतू आहे की विद्यार्थ्यांना, विशेषतः होतकरू हुशार विद्यार्थ्यांना प्रवाहात आणणे आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण आमच्यामार्फत त्यांना देण्यात यावं, हा मुख्य हेतू ठेवून याकरता ह्या योजनेचा आम्ही हे सेशन ठेवण्याचा मुख्य हेतू आहे. याकरता पुढील जे आहे डिटेल्स तुम्हाला आमचे देसाई सर सांगतील. नमस्कार. मी सचिन बाळासाहेब देसाई,
आपल्या 4 प्रवर्गामध्ये समाज कल्याण शिष्यवृत्ती देत असते आपल्याला. सहाय्यक SC कॅटेगरीकरिता आहे, SC स्कॉलरशिप म्हणून आहे, ते अनुसूचित जातीकरिता स्कॉलरशिप म्हणून आहे, फ्रीशिप म्हणून आहे, मेंटेनन्स अलाउन्स, अशा 3 प्रकारचे शिष्यवृत्ती SC कॅटेगरीकरिता आहेत. त्याच्यामध्ये अपंग म्हणून एक आहे, ती पण स्कॉलरशिप त्यांना भेटू शकते. जे अपंग विद्यार्थी आहेत ज्यांचे 40% अबाव अपंग सर्टिफिकेट आहे असेल अशा विद्यार्थ्यांना ते भेटू शकते. दुसरी गोष्ट OBC म्हणजे इतर मागास प्रवर्ग, SBC स्पेशल मागास प्रवर्ग आहे. परत त्याच्यामध्ये VJNT विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, अशा प्रकारच्या 3 प्रकारच्या स्कॉलरशिप आहेत. SC कॅटेगरीकरिता सुरुवातीला आपल्याला जी शिष्यवृत्ती दिली जाते शासनाकडून त्यासंबंधी असं आहे की त्यांचं वडिलांचं वार्षिक एन्युअल इन्कम जो आहे तो 2.5 लाखापर्यंत आहे. 2.5 लाखाच्या आत उत्पन्न दाखला त्यांचा पाहिजे, त्यानुसार त्यांना शिष्यवृत्ती भेटू शकते. अदरवाईज फ्रीशिप जी आहे त्यांना अनलिमिटेड उत्पन्नाचं आहे, त्यांचे कुठेही उत्पन्न कितीही असू दे तरीसुद्धा त्यांना स्कॉलरशिप ही भेटू शकते. फक्त त्यांना फ्रीशिप भेटणार, स्कॉलरशिप भेटणार नाही आहे. याचा अर्थ काय, फ्रीशिपमध्ये फक्त त्यांना टोटल ट्युशन फी, एक्झामिनेशन फी, ऑदर फी आणि डेव्हलपमेंट फी या बाबी सगळ्या त्याच्यामध्ये समाविष्ट असतात फ्रीशिपमध्ये. जसं की स्कॉलरशिपमध्ये कसं आहे, या 4ही बाबी येणार, फक्त यात ॲड केलेलं आहे की त्यात मानधन भेटतं, मेंटेनन्स अलाउन्स पर मंथ, जो की 510 रुपये पर मंथ आहे, शासनाने डेली रिक्वायर केलेलं आहे. त्याप्रमाणे 10 महिन्याचे टोटल 5,100 रुपये ते त्याच्यामध्ये ॲड होतात. जे की आपण हे आपलं कॉलेज काय करतो, सुरुवातीलाच ह्या सर्व योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना सुरुवातीला प्रवेश घेते वेळेस दिला जातो. प्रवेश घेत असताना आपण सुरुवातीला जी आपली ओपन कॅटेगरीची जी फी असेल त्याच्यामध्ये त्याच्या कॅटेगरीनुसार प्रवर्गानुसार त्याचा बेनिफिट हा आपण दिला जातो. हा एक त्याच्यातला मुद्दा आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये मेंटेनन्स अलाउन्स म्हणून एक आहे, जो की तो आपल्या कॉलेजच्या वसतिगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांकरिताच खास आहे आणि त्याच्याकरता फक्त वेगळे 7,100 म्हणजे 710 रुपये पर मंथ अशा प्रकारे त्यांना ते मेंटेनन्स अलाउन्स भेटू शकतो, की जे विद्यार्थी स्कॉलरशिपला पात्र असतील तेच विद्यार्थी इकडं अप्लाय करू शकतात, अदरवाईज नाही. परत तसंच सेम OBC कॅटेगरीचं मध्ये सुद्धा आहे. OBC, VJNT आणि SBC या 3ही कॅटेगरीकरिता स्कॉलरशिपसाठी सर्वांचे नॉर्म्स एकच, फक्त त्याच्यामध्ये उत्पन्नाचं 8 फक्त वाढलेले आहे, कमी झालेले आहे. त्याच्यामध्ये उत्पन्न जे आहे ते 1.5 लाखापर्यंत स्कॉलरशिप करिता आहे व 8 लाखापर्यंत फ्रीशिप करिता आहे. अशा समाज कल्याणच्या या वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार वेगवेगळ्या प्रकारानुसार सगळे स्कॉलरशिप त्यांना दिले जातात. याच्यामध्ये VJNT, SBC या कॅटेगरीकरिता मेंटेनन्स अलाउन्स आहे, VJNT आणि SBC कॅटेगरीकरिता. OBC कॅटेगरीला फक्त मेंटेनन्स अलाउन्स हा दिला जात नाही आहे, म्हणजे हॉस्टेल मेंटेनन्स अलाउन्स हे मला सांगायचं. परत याच्यामध्ये आपल्याकडे DTA तर्फे जी राबवली जाते योजना ती राजश्री शाहू महाराज, छत्रपती राजश्री शाहू महाराज EBC, की जे आपल्याला फक्त ट्युशन फीच्या 50% आपल्याला अमाऊंट भेटू शकते त्या विद्यार्थ्याच्या खात्यावरती किंवा संस्थेच्या खात्यावरती, जसं की बेनिफिट सुरुवातीला प्रवेश घेतेवेळी त्या विद्यार्थ्याला दिलेला आहे त्या पद्धतीनं. तसंच त्याच्यामध्ये आणखी एक DTA स्कीम चालू केली आमच्या डायरेक्टर टेक्निकल ऑफ एज्युकेशन मुंबई यांनी. दुसरी एक योजना आहे ती म्हणजे पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता, की जो हॉस्टेलवरती राहणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता आहे. शिवाय जर विद्यार्थी बाहेर राहत असेल रेंट रूम ॲग्रीमेंट करून वगैरे, तर त्याच्या ॲग्रीमेंट कॉपी वगैरे त्याच्यामध्ये जोडून आम्हाला द्यायचे ऑनलाईन. हे सर्व जे फॉर्म आहेत ते सगळे टोटली ऑनलाईन भरावायचे आहेत. त्याचे बेनिफिट जो आहे पंजाबराव देशमुख जी सवलत आहे त्याच्या पर मंथ 2,000 प्रमाणे 20,000 रुपये भेटू शकतात. पण त्याकरिता त्या विद्यार्थ्याचे पालकांना उत्पन्नाची अट आहे 8 लाखाच्या आतमध्येच सर्वांसाठी. दुसरी गोष्ट त्यांना अल्पभूधारक दाखला हा गरजेचाच आहे, जो की तहसीलदार आपल्याला देऊ शकतात त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा. आणि हे दोन्ही जर डॉक्युमेंट नसतील तर किमान फक्त इन्कम सर्टिफिकेट असेल, इन्कम सर्टिफिकेट जे 2-2.5 लाखापर्यंत आहे ते देऊ शकतात विद्यार्थी, किंवा 8 लाखापर्यंत आहे तेही देऊ शकतात विद्यार्थी. त्याकरिता फक्त जे मिळणारा बेनिफिटची रक्कम आहे ती फक्त कमी आहे, ते 8,000 रुपयेपर्यंत आहे, म्हणजे पर मंथ 800 रुपये प्रमाणे आहे. अशा प्रकारची DTचे 3 स्कॉलरशिप आहेत. त्याच्यामध्ये मेंटेनन्स अलाउन्स पण भेटू शकतो त्यांना पंजाबराव देशमुख या याच्यामध्ये.
परत नंतर याच्यामध्ये आपल्याला मायनॉरिटी म्हणून आहे, जे की अल्पसंख्याक विद्यार्थी आपल्याकडे असतात, त्यांच्याकरिता सुद्धा सेम असंच की ट्युशन फीची निम्मी 50% रक्कम फक्त भेटू शकते, एवढा फक्त त्याच्यामध्ये बेनिफिट आहे. अशा प्रकारच्या सर्व स्कॉलरशिप आपल्या कॉलेजमध्ये महाडीबीटी पोर्टल हे एकच पोर्टल असं आहे शासनाने केले नाही. त्या पोर्टलमध्ये संपूर्ण प्रकारच्या कॅटेगरीनुसार एकच ठिकाणी सगळे एकाच पोर्टलवरती सर्व स्कॉलरशिप त्या बेनिफिट भेटू शकतो विद्यार्थ्याला. आणि हे सर्व- थोडक्यात काय तर एकंदर इथे आमच्याकडे तुम्ही पालक जेव्हा पाल्यांना घेऊन येता एक विद्यार्थी म्हणून, आणि विद्यार्थी आल्यानंतर प्रत्यक्षात तुम्हाला जे फी भरायची असते, आता फॉर एक्झाम्पल देसाई सरांनी सांगितलं तुम्हाला की फी भरताना वेगवेगळ्या कॅटेगरी करता, म्हणजे SC असो, ST असो, VJNT असो, OBC असो, कुठली कॅटेगरी असो, तुम्हाला पूर्ण फी भरायची गरज नाही. त्या कॅटेगरीनुसार तुम्हाला ती सवलत दिल्या जाते. आणि ही सवलत दिल्यानंतर प्रत्यक्षात जेव्हा आताच तुम्ही सगळ्या स्कीमबद्दल तुम्ही ऐकून घेतलं की ह्या ज्या वेगवेगळ्या स्कीम आहे, ह्या स्कीमचा फायदा कसा घ्यायचा. जेव्हा तुमचं प्रत्यक्षात कॉलेज सुरू होते आणि कॉलेज सुरू झाल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर प्रत्यक्षात तुम्हाला आत्ताच जो उल्लेख केला होता महाडीबीटीचा, या महाडीबीटी मार्फत ऑनलाईन विद्यार्थ्यांना म्हणजेच तुम्हाला तो फॉर्म भरावा लागतो आणि त्याच्यानंतर हा फॉर्म प्रत्यक्षात ऑनलाईन पाठवला जातो. मग त्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, म्हणजे SC साठी वेगळी आहे, SC साठी वेगळी आहे, VJNT OBC साठी वेगळी आहे. ह्या ज्या स्कीम्स आहेत त्या DT मार्फत राबवल्या जातात, काही समाज कल्याण खात्यामार्फत राबवल्या जातात, काही आदिवासी विभागामार्फत राबवल्या जातात. आणि त्याच्यानंतर ह्या विद्यार्थ्यांनी म्हणजे तुम्ही पाठवलेला जो फॉर्म आहे त्यांच्यातर्फे मंजूर होतो आणि मंजूर झाल्यानंतर ते जे आहे जो डिफरन्स आहे, तुम्ही जी कमी भरलेली जी फी आहे ते आम्हाला मिळते. अशा प्रकारचे साधारणतः ही प्रोसेस असते. त्याच्यामुळे तुम्हाला जो बेनिफिट तुम्ही घेतलेला आहे स्कॉलरशिपचा, कुठलाही काय असे ना, तो बेनिफिट मिळवायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम ॲडमिशन घेतल्यानंतर, आमच्या इथे ॲडमिशन घेतल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटी मार्फत तो ऑनलाईन फॉर्म भरणं गरजेचं आहे. फॉर्म जर नाही भरला तर तुम्हाला मात्र भविष्यात फी जी आहे ते पूर्ण भरावी लागू शकते. तर याकरता सर्वप्रथम हे महत्त्वाचं आहे की तुम्ही ऑनलाईन ॲडमिशन घेतल्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरणे गरजेचं आहे. तुमचे काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर निश्चित विचारा. तुमचं शंका समाधान आम्ही निश्चित करू. हां सर, माझी अशी शंका आहे की SC ST कॅटेगरीला जरी 8 लाखाचं उत्पन्न असलं किंवा उत्पन्न 8 लाखाच्या वर असलं तर काय फॅसिलिटी आहे तेवढं मला? SC ST कॅटेगरीसाठी सुरुवातीला आपण ॲडमिशन प्रक्रियेमध्ये त्याची कास्ट व्हॅलिडिटी वगैरे त्याची पाहिजेच आहे आपल्याकडं. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आपल्याला पाहिजे, आवश्यकच आहे. दुसरी गोष्ट, त्याला जो बेनिफिट आहे तो सुरुवातीला आपण ॲडमिशन घेत असतानाच देणार आहे. फीमध्ये सवलत, ओके. डेव्हलपमेंट फी असेल आपल्या कॉलेजची जी काय आहे ती, अदर फी जी काय असेल ती सरळ डायरेक्ट त्याच्यावर सुरुवातीलाच माफी करणार आपण. त्यामुळे एक्झाम फी, ह्या तिन्ही प्रकारच्या फी आहेत त्या सुरुवातीलाच आपण त्याला देणार. आणि SC ST मध्ये फक्त टोटल दोन्ही कॅटेगरीला असं आहे, त्यांचं उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखापर्यंतची आहे. 2.5 लाखाच्या आत जर त्याचं उत्पन्न असेल त्यांच्या पालकांचा, एन्युअल इन्कम असेल वर्षाचा, तर त्यांना तो स्कॉलरशिपचा बेनिफिट भेटू शकतो. मात्र SC ST कॅटेगरी करता फक्त फ्रीशिपची मर्यादा अनलिमिटेड आहे. त्यांचं उत्पन्न 1 कोटी जरी असेल तरी चालू शकते, काही प्रकार नाही, कुठल्याही प्रकारचे काही प्रॉब्लेम नाही, त्यांना भेटू शकतं फ्रीशिप. आणि फ्रीशिप आणि स्कॉलरशिप याच्यामधला फक्त फरक काय, अर्थ काय की बाबा स्कॉलरशिपला जो विद्यार्थी पात्र असेल, ज्याचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे, त्या विद्यार्थ्याला फक्त काय भेटतं, मेंटेनन्स अलाउन्स, फक्त एक्स्ट्रा अलाउन्स मिळत जातं. आणि फ्रीशिपमध्ये तो भेटत नाहीये त्याला. फ्रीशिपमध्ये त्याला काय भेटणार, फक्त एक्झाम फी, डेव्हलपमेंट फी आणि ऑदर फी, या तिन्ही प्रकारची फीची जी काही रक्कम तुमच्या कॉलेजमध्ये, आपल्या कॉलेजने जे काही ठरवून ठेवलेली आहे त्याप्रमाणे त्याला भेटू शकते. हा SC आणि ST बाबतचा प्रॉब्लेम. धन्यवाद सर. हा सर, त्या प्रश्नाच्या रिलेटेडच मी एक विचारतो. तुम्ही आता जे म्हटला फ्रीशिप त्याला मिळू शकते, म्हणजे त्याला मिळणार का ती कॉलेजला मिळणार? सुरुवातीला त्याने जर फी संपूर्ण भरली असेल तर ती त्याच्या खात्यावरती बेनिफिट त्याला भेटेल. नाही आपण आणि सुरुवातीला आपल्या कॉलेजनं जर त्याला सवलत दिली असेल, SC ST कॅटेगरीची कागदपत्राची पडताळणी करून सुरुवातीला जर त्याला लाभ दिला असेल तर ते पैसे सगळे कॉलेजला भेटणार. सर, OBC कॅटेगरीचा तुमचा स्टुडंट असेल तर सुरुवातीला तुम्ही ॲडमिशन प्रक्रियेमध्ये तुम्हाला सुरुवातीला लाभ घेतला नसेल, संपूर्ण फी भरून तुम्ही OBC कॅटेगरी फक्त सीट निवडून सरळ डायरेक्ट ॲडमिशन घेतलेलं आहे. तुम्हाला स्कॉलरशिपचा बेनिफिट जर हवा असेल तर त्याकरिता तुम्ही काय सुरुवातीला केलं पाहिजे, तुमचा सगळा जो क्रायटेरिया आहे तो पूर्ण केला पाहिजे. जेणेकरून काय, उत्पन्नाची मर्यादा आहे, त्याला 8 लाखाच्या आतमध्ये उत्पन्नाची मर्यादा आहे. नॉन क्रिमिलियर तुमच्याकडे पाहिजेच कंपल्सरी, तर तुम्ही OBC कॅटेगरीचा फायदा घेऊ शकता, बेनिफिट जो की आता
म्हणजे शासनाने नाम ठरवल्याप्रमाणे फक्त ऑदर फीमध्ये सवलत भेटू शकते ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी या तिन्ही कॅटेगरीला. यांच्यामध्ये डेव्हलपमेंट फीची सवलत भेटणार नाही. फक्त थोडक्यात ऑदर फी आणि काय? एक्झाम फीची रक्कम भेटू शकते. तुमचा जो प्रश्न होता की जरी तुम्हाला ऍडमिशन ओपन कॅटेगरीमध्ये मिळाली, हो. परंतु तुम्हाला तुमच्याजवळ सगळे सर्टिफिकेट जर असेल, हम्म. सरांनी सांगितल्याप्रमाणे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, हे जर सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही स्कॉलरशिपचा बेनिफिट घेऊ शकता, धन्यवाद. जरी तुम्ही ओपनमध्ये ऍडमिशन घेतली असली तरी. एक मिनिट. आणि सर्वात महत्त्वाचं असं की ह्या ज्या वेगवेगळ्या योजना आहे शासनाच्या, ज्याप्रमाणे शासनाच्या योजना आहे स्कॉलरशिपच्या, त्याचप्रमाणे प्रायव्हेट योजना सुद्धा आहे. जरी तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल, जरी तुमचं उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असेल, तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर नसेल, म्हणजे तुम्ही थोडक्यात जो प्रवेश घेतलेला आहे आमच्या इथे, तो जर ओपनमध्ये असेल प्युअरली, आणि तुम्हाला जर बेनिफिट पाहिजे असेल तर आमच्याकडे वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल कमिन्स आहे, त्याच्यानंतर TCS आहे. तर अशा वेगवेगळ्या यांचे जे बेनिफिट असतात त्या महिंद्रा, अंतर्गत जिंदाल वगैरे. हा महिंद्रा, जिंदाल वगैरे. यांच्या वेगवेगळ्या स्कॉलरशिप हे अलॉट करतात आणि त्याच्या माध्यमातून त्याचा सुद्धा तुम्ही फायदा घेऊ शकता. म्हणजे जरी तुम्हाला शासनाचा जरी बेनिफिट मिळाला नाही तरी सुद्धा प्रायव्हेट ज्या संस्थामार्फत ज्या स्कॉलरशिप राबवल्या जातात त्याचा तुम्ही निश्चित फायदा घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला महत्त्वाचं हे सांगायचं की प्रत्यक्षात तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर जेव्हा प्रत्यक्षात तुमचं कॉलेज सुरू होते त्यानंतर तुम्हाला महाडीबीटी ही जे पोर्टल आहे याच्यावर प्रत्यक्षात ऑनलाईन तो फॉर्म भरावा लागतो आणि त्या ऑनलाईन साईटवर सगळे डिटेल्स दिलेले असतात की तुम्हाला डॉक्युमेंट्स कुठले अटॅच करायचे आहे, स्कीम कुठल्या कुठल्या आहे, याच्या अंतर्गत तुम्हाला प्रत्यक्षात तो फॉर्म भरावा लागतो. आणि दरवेळेस यात चेंजेस होतच असतात, कारण दरवेळेस शासनाचे निकष बदलत असतात, त्यानुसार उत्पन्नाची मर्यादा बदलत असते, कुठले सर्टिफिकेट ॲडिशनल शासनाद्वारे ते मागवल्या जातात. अशा प्रकारे जे चेंजेस होत असतात त्या महाडीबीटी पोर्टलवर तेच डिटेल्स सगळे त्या साईटवर दिलेले असतात, डॅशबोर्डवर दिलेले असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या साईटवर सुद्धा www.gcekarad.ac.in या साईटवर सुद्धा सगळ्या ह्या डिटेल्स, स्कॉलरशिप संबंधी असो किंवा ऍडमिशन संबंधी असो किंवा हॉस्टेल संबंधी असो, हे सगळे डिटेल्स आमच्या साईटवर सुद्धा उपलब्ध आहेत. त्याचा तुम्ही निश्चितच फायदा घेऊ शकता. एक माझा प्रश्न आहे हा, की विचारायचं. STC PTC म्हणजे माध्यमिक शिक्षकांचा मुलगा आणि प्राथमिक शिक्षकाचा मुलगा, असा कोणी मुलगा असेल त्याला इंजिनिअरिंग करायचं असेल तर त्याला कुठल्या सवलती आहेत का स्कॉलरशिपमध्ये? तर त्याच्यामध्ये असं आहे सर की जिल्हा परिषदेनं त्या योजना वेळोवेळी राबवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काय आहे, एक 2,500 रुपयेपर्यंत आतापर्यंत भेटत होतं विद्यार्थ्यांना, जे शिक्षकांचे पाल्य आहेत त्यांना, की जेणेकरून त्याच्यामध्ये काय होतं, तो मॅन्युअली फॉर्म होता, तो मॅन्युअली फॉर्म भरून द्यायचा असतो विद्यार्थ्यांना. त्याच्यावरती पालकांची सही, पुन्हा ते गट शिक्षण अधिकारी किंवा शिक्षण अधिकारी यांच्या सह्या, नोकरी प्रमाणपत्र किंवा ह्या ज्या बऱ्याच जे डॉक्युमेंट आहेत ते आम्ही वेळोवेळी त्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करत असतो सूचनेमध्ये. त्यानुसार ते डॉक्युमेंट वगैरे सगळे जोडून आणि त्याच्यावरती त्या शिक्षण अधिकाऱ्यांची वगैरे सहाय्य घेऊन त्या फॉर्ममध्ये असे फॉर्म आमच्याकडे आणून द्यायचे. ते फॉर्म आम्ही ZP ला जिल्हा परिषदेकडे ते पाठवून देतो मंजुरीसाठी. व ते पर इयर काय तर 2,500 रुपयाच्या दरम्यान आपल्या विद्यार्थ्यांना ते त्याचा बेनिफिट भेटू शकतो, एवढी रक्कम त्याची आहे. तसंच अजून एक मला असं सांगायचं आहे की ह्या ज्या सगळ्या आपण बघितल्या की महाडीबीटी पोर्टलच्या स्कॉलरशिप असेल किंवा आणि सरांनी जसं सांगितलं जिंदाल वगैरे प्रायव्हेटच्या स्कॉलरशिप आहेत. दुसरी गोष्ट ही आता आपण जे सांगितली STC PTC सवलत या संदर्भात तुम्हाला सांगितलं. अजून एक आहे की NSP पोर्टल म्हणून नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल असं आहे की ज्याच्यामध्ये फक्त ओनली लेडीज म्हणजे विद्यार्थिनींकरता ही स्कॉलरशिपची योजना आहे केंद्र सरकारची. त्याच्यामध्ये मेरिट कम स्कॉलरशिप फक्त ओनली लेडीज करता म्हणजे विद्यार्थिनीसाठी आहे फक्त ती. आणि त्याच्यामध्ये कसं आहे, सुरुवातीला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतल्यापासून किंवा डायरेक्ट सेकंड इयरला सुद्धा आमच्या इथं ॲडमिशन होतं. त्या ॲडमिशनच्या दरम्यान डायरेक्ट सेकंड इयरला सुद्धा जो विद्यार्थी प्रवेश घेणार आहे, विद्यार्थिनी म्हणतो मी फक्त, त्या ओनली लेडीज करता हे स्कॉलरशिप ती आहे नॅशनल पोर्टल स्कीमची. त्याच्यामध्ये त्याची मर्यादा आहे पर इयर 50,000 रुपये. ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आणि सगळ्यात जास्त फायद्याची स्कीम ही सगळ्यात आहे. याच्यामध्ये डॉक्युमेंट म्हटला तर 8 लाखाचीच उत्पन्नाची मर्यादा आहे. दुसरी गोष्ट त्याला पर इयर 50,000 रुपये भेटणार आहेत त्या विद्यार्थिनीस. पण हे ऑल सेंट्रल लेवलला मेरिट लागणार आणि त्या मेरिटनुसारच त्यांना ते स्कॉलरशिपचा बेनिफिट भेटणार. हे याच्यामध्ये फक्त एक हे आहे क्लास. आणखी एक महत्त्वाचं असं सांगायचं आहे की आतापर्यंत ज्या विविध स्कॉलरशिप योजनांची आपण माहिती घेतली
तर सांगायचं असं की तुम्हाला फक्त बेनिफिट हा कुठल्या तरी एकाच योजनेचा मिळतो, सगळ्या योजनेचा बेनिफिट मिळत नाही. बरोबर, अगदी बरोबर. कुठलीतरी एक योजनेचा बेनिफिट मिळतो, जरी तुम्ही वेगवेगळ्या योजनांचा महाडीबीटी मार्फत जरी फॉर्म भरला भरला असेल, असेल, परंतु शासनामार्फत मात्र कुठल्या तरी एका एक तर योजनेचा तुम्ही तुम्हाला- नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलचा लाभ घ्या आणि किंवा महाडीबीटी स्टेट- पोर्टलचा लाभ घ्या. कुठल्या तरी एकाच स्टेट गव्हर्नमेंट किंवा योजनेचा- सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की विद्यार्थ्यांनी जे ज्याच्यात लाभ जास्त मिळते हो. त्याला अप्लाय करायचं. बरोबर आहे, करू बरोबर. शकतो, करू शकतो. आणि आमची पण अशीच अपेक्षा आहे की ज्यात विद्यार्थ्यांनी, आम्ही सुद्धा ते सांगतोच वेळोवेळी, त्याच्या वेबसाईटवर आमची माहिती उपलब्धच असते, हेच सांगत असतो की जास्तीत जास्त आर्थिक लाभ जास्त आहे त्याचाच विद्यार्थ्यांनी बेनिफिट घ्यावा. आणखी काय प्रश्न? एक मिनिट, मला एक प्रश्न आहे सर, की आता तुम्ही आपलं महाविद्यालय ऑटोनॉमस झालंय असं म्हणून सांगताय की तुमची फी 80,000 90,000 रुपये केली, पण बरोबर. एखादा गरीब विद्यार्थी आहे, बाबा त्याला फी भरता येत नाहीये, तर त्या विद्यार्थ्याला समजा त्याकडे पैसेच नाहीयेत, तर त्या विद्यार्थ्यासाठी तुम्ही काय, तुमचं कॉलेज काय प्रयोजन करतं का? अगदी रास्त प्रश्न आहे सर तुमचा. याकरता आता मी जवळपास आपल्या या महाविद्यालयात जवळपास 3 ते 4 वर्षापासून कार्यरत आहे. असे भरपूर विद्यार्थी आमच्याकडे आले आहेत, जे असे विद्यार्थी होते की जे शिक्षण सोडून जाणार होते फी अभावी, कारण ज्यांचे पालक या कोविडच्या काळात तुम्हाला माहितीच आहे, पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये ज्यांचे पालक या कोविडमुळे डेथ झाली ज्यांची, तर अशा विद्यार्थ्यांना आम्ही काय केलं, मग ॲल्युमिनी फंड आहे सर आपल्याकडे, तर ॲल्युमिनी फंड मार्फत मग वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना, म्हणजे ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, जे फी भरू शकत नाही, अशा विद्यार्थ्यांना मग त्यातून आम्ही बेनिफिट देतो. ॲल्युमिनी फंड आहे. त्याच्यानंतर BOM थ्रू मग काही फंड असा असतो की त्यामार्फतही मंजुरी घेऊन सुद्धा त्यामार्फत सुद्धा फंड देता येतो. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ज्या NGOज आहेत सर आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये, मी सुद्धा स्वतः प्रयत्न केलेला आहे त्याकरता, काही वेगवेगळ्या NGOज आहे. या NGO मार्फत ह्या NGO काय करतात की हे होतकरू गरीब जे विद्यार्थी असतात, या विद्यार्थ्यांना एक मदतीची भावना म्हणून वेगवेगळ्या शाळा कॉलेजला ते फंड देतात. त्याच्या माध्यमातून सुद्धा या विद्यार्थ्यांना मदत करण्याचा आमचा प्रयत्न असतो. अशा पद्धतीनं आम्ही, म्हणजे खरोखर जे आर्थिक परिस्थिती चांगली नाही किंवा फीस भरू शकत नाही, अशा विद्यार्थ्यांना आम्ही मदत करतो आणि त्यांचं शिक्षण पुढे कंटिन्यू ठेवायचा आम्ही निश्चित प्रयत्न करतो.